नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र कैलास सुगाट आज काहीतरी नवीन विषय घेऊन तुमच्या समोर आलेला आहे। तो विषय म्हणजे आज बहुजन समाजामध्ये असलेला भरकटलेला तरुण। आपल्या बहुजन समाजामधल्या तरुणांना सगळ्यात मोठी परेशानी म्हणजे ही आहे की बाबा स्वप्न काय पाहावं, कोणत्या स्वप्नातून काय हे होतं, स्वप्न पाहण्यासाठी काय करावं लागतं हेच माहित नाही। आज मित्रांनो 10% समाज असा आहे ते प्रगतीपथावर आहे, त्यांची उन्नती आहे, प्रगती आहे आणि ते काहीतरी वेगळ्या दिशेने चालत आहे। तो समाज म्हणजे आज जर पाहायला गेलं तो मारोडी झालं, ब्राह्मण झालं, वाणी झालं, तिली झालं, हे समाज आहेत ना आज खूप मोठ्या स्थितीवर आहेत। काय झालंय, ह्या पेनासारखी स्थिती झाली आपल्या बहुजन समाजाची। हे पेनाचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो। हा जो पेन आहे ना, ज्या टायमाला आपण खिशाला लावतो त्या टायमाला फक्त वरचं टोक दिसतो, खालचं काहीच दिसत नाही। आपला 90% समाज कुठेतरी दबला गेलाय, फक्त 10% समाज आज वर डोकं काढून आहे। तुम्ही म्हणता ना पेनाचा आणि समाजाचा काय विषय? मित्रांनो, हा जो 90% भाग आहे ना, ह्या आपल्या शरीरामधला इथून खालचा भाग आहे आणि हा जो 10% भाग आहे ना, इथून वरचा भाग आहे। मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगतो। तुम्हाला जर एखाद्या XYZ व्यक्तीने सांगितलं की बाबा इथं एक ब्रास खांदायची असली, 3x10 ब्रास खांद, तुला 500 रुपये देतो, त्याला तुम्ही कधीच नाही म्हणणार नाहीये। मी लगेच म्हणणार ठीक आहे, मला 500 रुपये द्या, मी ती ब्रास खांदायला तयार आहे। कारण की सकाळी सकाळी उठणार, टिका घेणार, खुरं घेणार, कुदळ घेणार, टुपलं घेणार, जाणार, दिवसभर तिथं कष्ट करणार, त्याच्यामध्ये काही शंका ठेवणार नाहीये, खूप कष्ट करणार। कारण तिथून खाली कष्ट करायचेत ना, सवय लागली आपल्या बहुजन समाजाला। पण तिथंच एखाद्या शाळेमधला, एखाद्या आपल्या कॉलेज मधला एखादा जर टीचर आला, एखादा जर प्राध्यापक आला, तू जर म्हणला बाळा तुला जर मोठं व्हायचं असेल, तुला जर काही मोठे स्वप्न बघायचे असतील तर तुला एवढं कम्प्लिटली अभ्यास करावा लागेल। आपल्याला एवढं जड वाटतं, आपल्याला असं दुःख होतं त्या गोष्टीचं। मित्रांनो, आपल्याला वाटतं ह्या सरांनी मला काय एवढं वजन दिलं। आपल्याला ज्या टायमाला आपण पेन घेतो आणि लिहायला लागतो त्या टायमाला आपल्याला झोप येते, आपल्याला आळस येतो, आपल्याला मित्राची आठवण येते, आपण तो अभ्यास करीत नाहीये। कारण की आपल्याला सवय लागली काबड कष्ट करण्याची, कष्ट करून खाण्याची सवय लागली बहुजन समाजाला। मित्रांनो, जो 10% समाज आहे ना, तो कष्ट खूप कमी करतो आणि इथून वरचा जो भाग आहे ना त्याच्यावर हे करतो। आपलं स्थिती मित्रांनो एवढी भयान झालेली आहे, आपण दिमागाला थोडा बी ताण द्यायला नको म्हणतो। आज जगामधला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे ना, त्याचं जर पाहिलं तर अक्षरशः त्यांनी फक्त दिमाग 8% वापर केला। 8% जगात श्रीमंत माणूस होऊन बसला। आपली स्थिती काय आहे कधी विचारून बघा। आपण दिवसभरामध्ये एखादं काम तरी बुद्धीने करतो का? कधी विचार तरी करा, कधीच नाही। आपल्याला जे मनाला वाटेल ते करतो। आपल्या मनाला वाटलं तालुक्याला जायचं, आपल्या मनाला वाटलं झोपायचं, आपल्या मनाला वाटलं काम करायचं करा। अरे जे मनाला वाटेल ते करू नका, जे बुद्धीला वाटेल त्या बुद्धीवरचा जो गंज आहे तो काढण्याचा प्रयत्न करा, कधीतरी त्या बुद्धीने काम करा। आज भारतामधला सगळ्यात मोठा नट अमिताभ बच्चन आहे, भारतामध्ये त्याच्या बुद्धीचा सखोल अभ्यास केला, यांनी बुद्धी किती खर्च केली असेल तेव्हा ह्यो भारतामध्ये एवढा मोठा नट झाला, एवढा मोठा पैशावाला माणूस झाला। तर अमिताभ बच्चनची ज्या टायमाला बुद्धीचा अभ्यास केला तर फक्त 6% बुद्धीचा वापर करणारा माणूस भारतामधला सगळ्यात मोठा नट होऊ शकतो, सगळ्यात मोठा पैशावाला होऊ शकतो। तुम्ही आम्ही विचार करण्याची गोष्ट आहे। आपण दिवसभरामध्ये बुद्धीने किती काम करतो? काहीच काम करीत नाही मित्रांनो। आज आपल्याला बहुजन समाजामधल्या तरुणांना जागृत करण्याची गरज पडायला लागली। कारण की आपल्याला बुद्धीने जर काम करायचं असेल, जसं शरीराचं खाद्य आहे बाबा, अन्न खावं लागतं तेव्हा शरीर चालतं, दूध प्यावं लागतं तेव्हा शरीर चंचल बनतं,
तसं ह्या माइंडला बी काही गोष्टी असतात, ह्या माइंडला बी काही खुराक असतो, ते देण्याचा प्रयत्न करा. माइंडचा खुराक म्हणजे काय? तुम्ही वाचन करा. निश्चित तुम्ही वाचन केलं, तुम्हाला तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, तुम्ही चिंतन करा. तुम्ही जर चिंतन करताल ना, एखादा विषय तुमच्यामोर विषय आलेला आहे, त्याच्या जर खोलापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, त्याच्या तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, तर निश्चित तुमचा प्रश्न नाही मार्गी लागल्याशिवाय राहणार. जर प्रश्न मार्ग लावायचा असेल तर तुम्हाला चिंतन करावं लागेल. चिंतन हे बुद्धीला इतकं मोठं गरजेचं आहे. कोणता विषय असेल त्याचं चिंतन करा. हा विषय माझ्या समोर आला म्हणजे काय विषयाची, त्याचं चिंतन करा. आणि तिसरा म्हणजे मेडिटेशन करा. मेडिटेशन म्हणजे काय? आपल्याला दोन मन आहेत मित्रांनो, अंतर्मन बाह्य मन. सारखं खेळतं ते आपल्याला. एक मन म्हणतं अभ्यास करायचं, एक म्हणतं नाही झोपायचं, एक मन म्हणतं काम करायचं, दुसरं म्हणतं नाही आराम करायचा. याच्यामध्ये आपण भर पडलो रे. हे 10% समाज जो आहे ना, तो इतके मोठे स्वप्न बघतोय. मोठ्या मोठ्या गाडीत फिरायचं स्वप्न बघतो, मोठ्या मोठ्या बंगल्यात राहण्याचं स्वप्न बघतो, मोठ्या मोठ्या कारखाने टाकायचं स्वप्न बघतो. पण माझा हा 90% समाज आज अंतःकरणातून सांगतो, फक्त कष्ट करतो आणि आहे त्या स्थितीत जगण्याचा प्रयत्न करतो, आहे त्या परिस्थितीत जगण्याचा प्रयत्न करतो. तो मोठं स्वप्न बघायला त्याला हिंमत होत नाही, कारण की तो दिमागाचा वापर करीत नाही. मी बहुजन समाजामधल्या हर तरुणांना सांगेल, दर दिवस वाचन करा, चिंतन करा, मेडिटेशन करा. निश्चित तुमच्या आयुष्यात बदल जर नाही झाला तर पांडुरंगा शपथ घेऊन सांगतो, 100% तुमच्या आयुष्यात बदल होईल. फक्त तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी कराव्या लागतात. तुम्ही करा, इतरांना बी सांगा, सुरुवात करा, माइंडचा वापर करण्याची सुरुवात करा. निश्चित बदल होईल, निश्चित बदल होईल तुमच्या आयुष्यामध्ये. आणि मी एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.